मातोश्री चला लवकर. तुम्ही पुढे वा, आम्ही आलोच. आम्ही पुढे होऊन चालणार नाही. तुम्ही चला लवकर. लवकर पाय उचला. चला चला पटकन. युवराज तडकाफडकी निर्णय घेतात म्हणून घाई करायची. आता पहिल्यासारखं चालणं होत नाही आमचं. बाळाजी काकांसाठी, त्यांच्यासाठी पाय उचला. कारण युवराजांनी एकदा का निवाडा केला तो माघारी घेता येणार नाही. आणि मग बाळाजी काकांसारखा कोणी माणूस. चला लवकर. चला. बास बाळाजी पंत, सदरेवर रडण्या फेकण्याचं काही कारण नाही. आणि तुम्ही आरोपी आहात याचं भान ठेवावं. आरोपी? युवराज आरोपी? आमच्या अटकेचे आदेश लिहिण्यापूर्वी याचा विचार केला असता तर ही अशी पश्चातापाची वेळ आली नसती. नाही नाही युवराज. प्रल्हाद पंत, निवाड्याच्या कामकाजास सुरुवात करावी. यांनी आमच्यावर मजकुरांचे गनीम भाले तलवारी घेऊन पाठवले होते. यांच्यावरचे आरोप वाचून दाखवा. बाळाजी पंत आवजी चित्रे चिटणीस यांनी स्वराज्याचे युवराज शंभूराजे यांच्या अटकेचे खलिते राहत्या घरात लिहून घेतले आणि ते अनाजी पंतांच्या स्वाधीन केले, ज्यामुळे स्वराज्यास कलंकित करणारी घटना घडली असा आरोप बाळाजी पंतांवर ठेवण्यात आला आहे. आरोप मान्य आहे बाळाजी पंत? बाळाजी पंत, आरोप मान्य आहे? सोमा, काय रे? आरोप मान्य आहेत का असं बाळाजी पंतांना विचारलंय. ते ऐकलं रे. बाळाजी पंतांनी होकार दिला. तेव्हा त्यांनी होकार दिला म्हणजे त्यांची घटका भरलीच. मग तुमच्या बरोबर आपली बी भरणार. मग अहो हो, वाईट चिंतू नका सोमाजी. ऐका तरी, बोलले बाळाजी पंत? अहो अहो काहीच बोलत नाहीयेत, गप्प आहेत ते. तालखेळी तर बसली नाही ना? हा माणूस आपल्याला अडचणीत आणणार असं वाटतंय. तर फक्त दादानी सांगितलंय तेवढंच बोलायचंय, पण तोंडात शब्द निघेल तर शपथ. तू तिकडे लक्ष दे. नीट कान देऊन ऐक. काही उपयोग होणार नाही. आपल्या सगळ्यांचं बिंग फुटलंय आता. आरोप मान्य आहे. बाळाजी पंत चिटणीस, तुम्हाला आरोप मान्य आहेत तर? जी युवराज. बाळाजी पंत, आरोप गंभीर असून त्याची गणना राजद्रोहातही होऊ शकते. याची कल्पना आहे तुम्हाला? कसूर घडलाय. आरोप मान्य.
शिक्षा होऊ शकते. जाणीव आहे. शिक्षा कठोर असू शकते. आपण आम्हास तारणारे आणि मारणारे, आपण जे कराल त्याबद्दल अवाक्षरही काढणार नाही. बाळाजी पंत, आम्हाला आणखी एका गोष्टीचा खुलासा हवा आहे. जे युवराज, अटकेच्या आदेशावरील हस्ताक्षर तुमचं नाही. तुमच्या मुलाचा अवजीचा आहे, बरोबर? युवराज, जी युवराज. बाळाजी पंत चिटणीस, तुम्ही गडावर उपस्थित असताना तुमच्या मुलानं खलिते लिहिले का? सरकारातून त्याला तशी परवानगी मिळाली होती? क्षमा असावी. यांच्या गैरहजेरीत आवजीपंत खलिते लिहितात. प्रल्हाद पंत, सामान्य खलिते वेगळे, हे आदेश होते. अटकेचे आदेश. बाळाजी पंत, तुमच्या मुलाला तशी परवानगी होती? आम्ही तुम्हाला विचारतो आहोत. मग का तुमच्या मुलानं अटकेचे आदेश लिहिले? बोला बाळाजी पंत, कारण सांगा. उत्तर द्या, नाहीतर या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून तुमच्या मुलाला अटक करावी लागेल. काय झालं? ऐकू नाही आलं का? अहो, नाही ऐकू आलं. कबूल झाले बाळाजी पंत? नाही, कबूल नाही झाले, पण शंभूराजांनी बाळाजी पंतांना अटक करू असं धमकावलंय. मग आता हो, दादा, तुला काय वाटतं? अंदाजच बांधता येत नाही. बाळाजी पंत सगळी गरळ ओकणार तर नाहीत ना? शक्यता नाकारता येत नाही देवा. स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी आपला सगळ्यांचा बळी देऊ शकतात ते. असं कसं करू शकतात ते? आपण शंभूराजेंना ठामपणे सांगू बाळाजी पंत खोटं बोलतायत म्हणून. आपण सांगू हो. त्यासनी खरं वाटेल ते बाळाजी पंतांचं. ऐकलं का? हीच तर मी एक आहे ना. आणि त्यात एकदा कानफट्यानं पडलं की पडलं, पण त्यातच मग. दादा, अहो काहीतरी करा. पायाने तिढे मारण्यात हुशार तुम्ही, पण मग अशाच वेळी गप्प का बसला? दमधर सोमा, दमधर. हा चिटणीस काय अक्षर काढतोय ते बघायचंय आता. मी बोलू? शंभूराजेंना अटकपत्र लिहिणं हा मोठा गुन्हा आहे. म्हणजे शंभूराजेंच्या दृष्टीने तो बाळाजी पंतांनी केला.
मुलानं केला ना हो, पण संमती बाळाजी पंतांची होती. त्यामुळे पहिले गुन्हेगार बाळाजी पंतच ठरतात. ते बी खरंच म्हणा. असं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत बाळाजी पंतांना शिक्षा होणारच. जगदीश्वरा, म्हणजे आता यातून कोणाचीही सुटका होईल असं मला तरी वाटत नाही. संपलं सगळं. परमेश्वरा, काय हा प्रसंग आणलास. मातोश्री, चला लवकर लवकर पोहोचलं पाहिजे. चला. कुठे आहे निवाडा? सदरेवर, खाशा सदरेवर. शिक्षा सुनावण्याच्या आधी पोहोचलं पाहिजे. चला. बोला बाळाजी पंत, काय करावं आम्ही? देऊ आदेश चिरंजीवांच्या अटकेचे? युवराज, माझ्या मुलाचा काही कसूर नाहीये. त्याला या कट कारस्थानाबद्दल काहीही माहित नाहीये. काही माहित नाही? बाळाजी पंत मजकूर लिहिताना तरी कारस्थान समजलं असेल ना त्याला? मग थांबता आलं नाही? एवढी कसली घाई झाली होती त्याला? खरं सांगतो, जगदेश्वराची शपथ घेऊन सांगतो, तू निर्दोष आहे. त्याला यात नका ओढू. तो निष्पाप आहे. निर्दोष? मग दोषी कोण आहेत ते तरी सांगा. दोषी? हो बाळाजी, पण बोला घडाघडा आणि व्हा की मोकळं. कोण दोषी आहे त्यांची नावं तरी सांगा. त्यांची नावे काय सांगावं. आपलेच दात आणि आपलेच ओठ. स्पष्ट बोला पंत. युवराज, मी तुझ्या पाया पडतो. या उपर आम्हाला काही विचारू नये. आपण जी शिक्षा द्याल ती आनंदाने भोगायला तयार आहे. याचा अर्थ काय होतो? तुम्हाला गोष्टी ठाऊक आहेत पण सांगायच्या नाही, दडवून ठेवायच्या आहेत. ठीक. कविराज, जी युवराज. बाळाजी पंतांची लेखणी आणि कलमदान घेऊन या. जी. आमची लेखणी? होय, तीच लेखणी जिला तुम्ही महाराजांचा आशीर्वाद मानता. पण कशासाठी युवराज? बाळाजी पंत, आता त्या लेखणीच्या साक्षीनं तुम्हाला कबुली जबाब द्यावा लागेल. युवराज, लेखणीच्या साक्षीनं जबाब? काय होणार आहे लेखणी आणून? मामासाहेब, त्या लेखणी समोर बाळाजी पंत खोटं बोलणार नाही, बोलू शकणार नाही. कविराज. जी. दादा, आता घात होणार. काय झालं? अरे, शंभू राजांनी कवी कलुशाला
बाळाजी पंतांची लेखणी आणायला पाठवलंय. शेवटचा खलिता लिहून घेत असणार. शेवटचा मजकूर बाळाजींच्या आयुष्यातला. बाळाजींच्या आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला शेवटचा मजकूर. शंभूराजांनी डावच तसा टाकलाय. अहो, कसला डाव? अहो, एकदा का शंभूराजांनी बाळाजींच्या पुढे लेखणी ठेवली ही बाळाजी पंतांची बोबडी वळलीच म्हणून समजा. का वळेल बोबडी? सोमाजी काय बोलताय तुम्ही? अहो, तुम्ही पाच. हिरोजीराव, सोमाजीने शंभूराजांचा कावा ओळखला. बाळाजी पंतांची लेखणी ही महाराजांनी दिलेली लेखणी. ती जर समोर आली तर बाळाजी पंत सगळं घडाघडा बोलणार. खरं सांगू, मी तर आता आशा सोडून दिली. आता काही केल्या आपल्यापैकी कुणीही वाचणार नाही हेच खरं. जगदीश्वरा, चला लवकर चला मातोश्री. युवराजनी, मातोश्री, मुजरा, विनंती आहे, आपण इथेच थांबावं. सदरेवर निवाडा चालू आहे. तो निवाडा होण्या अगोदरच आम्हाला सदरेवर पोहोचायचं. चला. क्षमा करा युवराजनी, पण सदरेवर जाण्यास कोणासही परवानगी नाही. परवानगी नाही? मातोश्रींनाही नाही? नाही. आम्ही आलो आहोत असा निरोप द्या शंभूराजांना. क्षमा करा मातोश्री, पण आज त्याचा उपयोग होणार नाही. बघितलात, शंभूराजे त्यांच्या आबासाहेबांसारखेच हस्तक्षेप होऊ देणार नाहीत. आम्हाला मान्य आहे, पण तरीही हस्तक्षेप करावाच लागेल, आणि तोही तुम्हालाच करावा लागेल मातोश्री. कारण गडावर घडलेल्या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत. सगळी परिस्थिती तुम्ही जाणून आहात. ऐका युवराजनी, तुम्ही निरोप तरी द्या कविराज. क्षमा करा, पण रदबदली करता येणार नाही. शिवाय युवराज गुस्सात आहे. म्हणूनच त्यांना भेटायचंय कविराज. कारण बाळाजी पंतांसारखा गुणी चिटणीस युवराजांच्या गुस्साचा बळी ठरू नये म्हणून रदबदली करायची आहे. आणि रदबदली म्हणजे पाठराखण नाही, तर शंभूराजांना यामधली सत्यता कळावी. त्यांच्याकडून काही चुकीचा निर्णय होऊ नये म्हणून आमचं त्यांना भेटणं गरजेचं आहे. क्षमा करा मातोश्री, पण आधीच युवराज या कटकारस्थानांवर खूप चिडले आहेत. त्यामुळे या प्रकरणात युवराजांना कोणाचाही हस्तक्षेप चालणार नाही. आणि मातोश्रींच्या रदबदलीनं निवाडा प्रक्रियेत बाधा येईल. गुन्हा करून आपण मध्यस्थीनं सुटू शकतो असा समज जनमानसात निर्माण होईल. म्हणजे आम्ही आता माघारी फिरावं? बिलकुल नाही. आपण इथंच थांबावं. युवराजांवर विश्वास ठेवावा, त्यांचा न्याय ऐकावा. पण कृपा करून सदरेवर जाऊ दे, ही विनंती आहे. शेवटी आपण कुलमुक्त्यार आहात, आपण मातोश्री आहात. हे सारं आपल्या अंकित आहे, पण तरी नियम मोडू नये. बाकी आपली इच्छा. प्रणाम. मातोश्री, गरज पडली तर आम्ही आहोत.